हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात सगळेजण? मजेत ना मजेत असायलाच पाहिजे. मी प्रतीक्षा तुमच्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. तर ही लिलीच्या कुंडीमध्ये लावलेले होते. तर त्याला आज खूप छान असं फूल आलेलं होतं. कळ्याही भरपूर आलेल्या होते. लिलीचं फूल पाहून मन एकदम प्रसन्न झालं. तर इथे मी रात्री मटकी भिजलेली मटकी धुवून मोड आणण्यासाठी ठेवून दिलेली होती. जे की मटकी धुतल्यामुळे आपल्या मटकीला वास येत नाही आणि छान असे मोड पण येतात. मग इथे तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी पाहू शकतात की खूप छान आपल्या या मटकीला मोड आलेले आहेत. तर आज भाजीमध्ये पातळ मटकी आणि सुक्कं कारलं बनवायचं होतं. मग ते कारले मी इथे चिरून घेणार आहे. तर बरेच वेळा कारलं करताना आपण ते शिजवून घेतो आणि मग नंतर करतो. परंतु मी आज थोड्याशा वेगळ्या पद्धतीमध्ये कारलं करणार आहे. एका कारल्याच्या 3 फोडी करून घेतल्या आणि बिलकुलही शिजवून घेणार नाही. फक्त मिठाच्या पाण्यामध्ये एक 5 ते 10 मिनटं भिजायला ठेवणार आहे आणि नंतर तव्यामध्ये एकदम तेलामध्येच वाफेवरती हे कारलं करून घेणार आहे. तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा. अजिबात कडू लागत नाही आणि खूप छान असं कारलं तयार होते. तर राघवच्या शाळेमध्ये इकडे दिंडी होती. त्याचं सगळं छान असं आवरून झालेलं होतं. तर हा होता राघवचा लूक. बाय.